नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. डिझायनर असा बॅक साईड तयार करायची आहे. त्याच्यासाठी मी नेहमीसारखा काठ न लावता तो काढून घेतला. काठ अगदीच अरुंद होता, त्यामुळे इथे मला अशा प्रकारे त्याला 4 पीसेसमध्ये कट करावं लागलं आणि परत एकदा त्याला जोडून घ्यावं लागलं. अशा प्रकारे जोडून मी त्याला दाबशिलाई देऊन घेतली. आता यावर कॅनव्हास पेपर वर मी ही पट्टी ठेवून बघितली व्यवस्थित झाली आहे की नाही ती, आणि इथे व्यवस्थित झालं ते. त्यानंतर मी त्याला उलट साईडने इथे शिलाई द्यायला सुरुवात केली. इथे टाचण्यात देखील आपण टोचून घेऊ शकतो. इथे मी जोडत गेली हा काठ. गळ्याच्या मार्किंगप्रमाणे इथे जोडून घेतला काठ आणि साईडने जरासं अंतर सोडून कापून घेतला आणि फिनिशिंग येण्यासाठी त्याला दुमडून देखील घेतलेला आहे. इथे कोणत्याही प्रकारची मला लेस लावायची नव्हती, त्यामुळे इथे दुमडून घेतलं. अगदी मोठे टाके देऊन घेतले आणि नंतर ते काढणार आहे. इथे त्याच्यामध्ये नॉच देऊन घेतला. आता नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक उलट्या साईडने मी अस्तर जोडलेला आहे. जादाचा भाग कापून टाकला. आता आपण नेहमी काय करतो, सरळ बाजूने सरळ रेषा मारून घेतो. आता इथे उलट करायचं, उलट्या बाजूला म्हणजे अस्तरच्या साईडला आपल्याला ही तयार गळपट्टी लावायची आहे. त्याप्रमाणे मी इथे शिलाई करायला सुरुवात केली आणि यानंतर त्याला सरळ बाजूने पलटवून घेणार. मधला भाग जो आहे तो कापून टाकला आणि त्यानंतर इथे मध्ये नॉच देऊन घेतला. साईडने सुद्धा नॉच दिले. व्यवस्थित त्याला पलटवलं. आता इथे पाहू शकता अशा प्रकारे गळा तयार झाला. पण मी दाबशिलाई ही उलट्या साईडने दिले. बघू शकता आपण व्हिडिओत की इथे जरासा आपल्याला पायपिंगप्रमाणे समोरील बाजू म्हणजे काठ दिसत आहे. अशा प्रकारे शिलाई केली की पुढच्या साईडने आपल्याला अस्तर दिसणार नाही कुठेही. आणि जी दुसरी शिलाई होती ती मी इथे देऊन घेतलेली आहे. हा झाला गळा तयार. आता नेहमीप्रमाणे टक्स त्याचे शिवून घेतलेत मी. याला बाजूला ठेवला. हा गळा डिझायनर तयार झालेला आहे. इथे मी डिझायनर स्लीव्ज देखील शिवले आहेत या ब्लाऊजसाठी. इथे नेहमीप्रमाणे जोड देऊन घेतला. जिथे काखेत कापड कमी पडत होतं तिथे स्लीव्ज इथे मी अशा प्रकारे जोडून घेतले. धागे निघत असल्यामुळे ओव्हरलॉक देखील केलं आणि त्यानंतर दाबशिलाई देऊन घेतली. अस्तरचं देखील अशाच प्रकारे तयार करून ते अस्तर इथे मेन फॅब्रिकला जोडलेलं आहे आणि त्यानंतर दाबशिलाई देऊन उलटवून देखील घेतलेलं आहे. उलटवून झाल्यानंतर त्याला साईडने शिलाई द्यायची. असा रेग्युलर असा स्लीव्ज इथे तयार झालेला आहे. आता मध्ये फोल्ड करून मी इथे रेषा आखून घेतली आणि इथे तिथे लावायला कॅनव्हास पेपर एक असा मार्क करून त्याला अस्तर मी जोडून घेणार आहे. इथे साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे. मला अशा प्रकारचा तिथे आकार पाहिजे आहे, त्यासाठी मी हे कॅनव्हास पेपर तयार करून घेत आहे आणि मधोमध सरळ रेषेला सरळ रेषा अशा प्रकारे ठेवून 1.5 इंच खाली इथे मी गोल अशी शिलाई देऊन घेतली. आणि त्यानंतर इथे मध्ये एक नॉच दिला आणि अशा प्रकारे कापून घेतलं. आता साईडने नॉचेस देऊन
हा कॅनव्हास पेपर पलटवून घ्यायचा. ही डिझायनर स्लीव्ज अशा प्रकारे दिसेल. इथे आता मध्ये एक दाब शिलाई घातलेली आहे मी. त्यानंतर छोटासा कापड घेतला. यापासून मी बो तयार करणार आहे. उलट साईडने अशी शिलाई दिली आणि नॉट ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे पलटवून घेतला. आता इथे सुई दोरा घेऊन इथे मी शिवून घेतलं त्याला आणि बो तयार केला. आता हा बो मला ब्लाऊजच्या स्लीव्जला लावायचा आहे. इथे सावकाश शिलाई घालायची. जमत नसेल तर इथे हाताने शिलाई घालून घ्यायची किंवा पिना टोचून घ्यायच्या आणि शिलाई द्यायला सुरुवात करायची. बरोबर मध्यभागी हे फूल किंवा बो दिसला पाहिजे. त्याच्यानंतर सेफ्टीसाठी मी साईडने देखील पाव इंच भाग सोडून याला शिलाई करून घेतली. या बोवर नंतर मी एक गोल्डन कलरचा मोठा मणी देखील लावणार आहे. हा झाला स्लीव्ज तयार. दुसरा देखील अशाच प्रकारे मी स्लीव्ज तयार करून घेणार आहे. आणि हा ब्लाऊजचा फायनल लुक. ब्लाऊज कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.